तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं गुगल प्ले स्टोरवरून ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा त्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, तिथूनही तुम्ही ते डाउनलोड करा. या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे महत्त्वाचे कोर्सेससुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर हे ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. पर्याय निवडा. 4 विधान आहेत इथं सुद्धा. पहिलं विधान बघा तुमचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारी 2024 रोजी नवी मुंबई येथे मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी लखपती योजनेचा शुभारंभ केला. बरोबर आहे का? नवी मुंबईला लेक लाडकी लखपती योजनेचा शुभारंभ केला मोदींनी. तारीख 12 जानेवारी. तर हे बरोबर आहे. ओके, पहिलं विधान हे डेफिनेटली बरोबर आहे. या योजनेअंतर्गत फक्त पिवळ्या रेशन कार्डधारक कुटुंबात मुलींना एकूण 1,01,000 रुपये एवढा लाभ मिळणार आहे. आता एक लक्षात घ्या, फक्त पिवळा कुटुंबधारक आहे का? तर पिवळा कुटुंबधारक जन्म घेणाऱ्या मुलींसाठी आहे का पिवळ्या आणि केशरी पण आहे? हा मुद्दा फक्त महत्वाचा आहे. इथं फक्त हा शब्द वापरल्यामुळे हे विधान तर डेफिनेटली चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात ज्या मुली असतील जन्म घेणाऱ्या, तर त्यांना 1,01,000 एवढा लाभ मिळणार आहे. किती? 1,01,000 रुपये एवढा लाभ. पण पिवळ्यासोबत केशरी पण आहे. फक्त पिवळ्या म्हटल्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. तिसरं विधान बघा. या योजनेअंतर्गत फक्त केशरी रेशन कार्ड धारक मुलींना म्हटले, हे सुद्धा विधान चुकीचं आहे. फक्त नाही ना, दोन्ही आहे. एकदा फक्त असा शब्द दिल्यामुळं तुमचं दुसरं आणि तिसरं विधान चुकीचं आहे. म्हणजे मुद्दा लक्षात आला का? पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींना 1,01,000 रुपये एवढा त्याचा लाभ मिळेल. आणि जी माझी कन्या भाग्यश्री योजना आहे ती अधिक्रमित करून 1 एप्रिल 2023 पासून मुलींसाठी योजना राबवण्यात येईल असं सांगितलं होतं. त्यामुळं इथं दोन्ही विधानं चुकीचे आहेत. ओके, फक्त पहिलं विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4. शेरणी हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थेनं सुरू केलाय? शेरणी कसं लिहिलंय बघा. S कॅपिटल आहे, HERNI. शेरणी. आता ह्याचा अर्थ अगोदर समजला पाहिजे. जर तुम्हाला याचा अर्थ समजला तर उत्तर देऊ शकताय. शेरणी म्हणजे काय? S फॉर शी. S फॉर काय? शी. R फॉर काय? रिसर्च. शी रिसर्च. ओके. त्यानंतर N फॉर काय? नेटवर्क. ओके. हा. आणि आय म्हणजे इंडिया. शी रिसर्च नेटवर्क इन इंडिया. कसं असणार आहे? शी रिसर्च नेटवर्क इन इंडिया. हा शेरणीचा काय फुल फॉर्म आहे. तर हा कोणी सुरू केलाय? तर UGC न सुरू केलाय. CBSE NCERT न कोणी सुरू केलाय? तर UGC. ओके, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन, त्याला विद्यापीठ अनुदान आयोग असं पण म्हणतो. विद्यापीठ अनुदान आयोगानं शेरणी हा उपक्रम सुरू केलेला आहे. कशासाठी केलेला आहे? तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, संशोधन क्षेत्रामध्ये महिला शास्त्रज्ञांचं प्रमाण वाढवलं पाहिजे किंवा त्याचं समान प्रतिनिधित्व होईल, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, हे लक्षात असू द्या. ओके, तर हे महत्वाचा मुद्दा आहे. उत्तर काय असणार आहे? UGC. पुढील प्रश्न आहे. तुम्हाला 2 विधानं दिलीत, योग्य पर्याय निवडा म्हटले. पहिलं विधान आहे स्कायरूट एरोस्पेसद्वारे 20 फेब्रुवारी 2024 रोजी कल्पना फेलोशिपची घोषणा करण्यात आली. स्कायरूट एरोस्पेस हैदराबाद. ठीक आहे, हे पहिलं विधान बरोबर आहे. कल्पना फेलोशिप ही त्यांनी सुरू केल्यामुळे न्यूज चर्चेत होती. हा केवळ शब्दप्रयोग बघा, अंतराळ क्षेत्रातील महिलांना समर्पित अशा प्रकारचा पहिला फेलोशिप कार्यक्रम आहे. कल्पना चावला यांच्या नावावरनं ते नाव दिले, कल्पना फेलोशिप. मग कल्पना चावला म्हणल्यानंतर ते केवळ अंतराळ क्षेत्राच्या संदर्भातच येणार, म्हणून हे सुद्धा विधान या ठिकाणी काय असणार आहे? बरोबर आहे. म्हणजे इथं दोन्ही विधानं बरोबर आहेत. फक्त लक्षात काय ठेवा, कल्पना फेलोशिप कुणी सुरू केली? स्कायरूट एरोस्पेसनं. आणि केवळ अंतराळ क्षेत्रातल्या महिलांना समर्पित असणारा अशा प्रकारचा पहिला फेलोशिप कार्यक्रम हा असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 100 क्यूब उपक्रमाचा शुभारंभ झाला? 100 क्यूब उपक्रमाचा शुभारंभ झाला. आता 100 क्यूब हे कशाच्या संदर्भामध्ये असेल? तर एक लक्षात ठेवा, तर केंद्र सरकारने एक टार्गेट ठेवण्यात आलंय की 100 स्टार्टअप तयार करायचे आहेत. पण ते कसे पाहिजेत? 100 कोटी रुपयांचे पाहिजेत. म्हणून त्याला 100 क्यूब असं नाव देण्यात आले. काय करायचंय? 100 करोड रुपयांचे मूल्य असलेले 100 स्टार्टअप तयार करायचे आहेत. हे लक्षात घ्या. ओके, हे महत्वाचा मुद्दा आहे.
100 करोड रुपयांचं मूल्य असलेले 100 स्टार्टअप तयार करण्याचं महत्वाचं उद्दिष्ट ठेवून एक नवीन उपक्रमाचा शुभारंभ केला. त्याला 100 क्यूब असं म्हटलं जातं. आणि विचारलंय की याचा शुभारंभ कुठं झाला, शिक्षण मंत्र्यांनी कुठं केला, तर हे केलेलं आहे IIT भुवनेश्वर या ठिकाणी. IIT भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी. कारण ओडिशाला किती वर्ष, बरं हे 100 क्यूबच असं का केलंय? ओडिशाला आय थिंक 100 वर्ष कंप्लीट झालेत बघा. ओडिसा 100व्या वर्धापन दिनानिमित्त, ओडिशाचा 100वा वर्धापन दिन आहे म्हणून 100 क्यूब नावाचा उपक्रमाचा शुभारंभ तिथं केला ओडिशामध्ये. कुठं? IIT भुवनेश्वरला. कशासाठी? तर 100 करोड रुपयाचे 100 स्टार्टअप. म्हणजे सगळ्या गोष्टी 100 जुळून आले की नाही. ओडिशाचा 100वा वर्धापन दिन आहे म्हणून 100 क्यूब उपक्रम IIT भुवनेश्वर याचा शुभारंभ केला. 100 करोड रुपयांचे 100 स्टार्टअप. ओके, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना कोणत्या राज्य सरकारनं सुरू केली? नाव लक्षात घ्या, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र. तर हे करेक्ट आन्सर बघा, इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत, पण याचं करेक्ट आन्सर हे महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र रिलेटेड असेल तर त्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे. आता काय नवीन शैक्षणिक धोरण आहे 2020चं, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीसाठी अशा प्रकारचं कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचा पहिला महत्वाचा मुद्दा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा राज्य सरकारनं असा ठरवलाय की जे महाविद्यालय आहेत, तर महाविद्यालयामधले जे युवक युवती आहेत ना, त्यांना कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करून द्यायचंय. त्याच्यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात घोषणा केलेली आहे. आता एक लक्षात घ्या, नवीन शैक्षणिक धोरण हे जास्त करून तुम्हाला असं पुस्तकी रट्टा असणार नाही. तुमचं शैक्षणिक सगळा घटक प्रॅक्टिकल ओरिएंटेड जास्त असणार आहे. म्हणून अशा प्रकारचं केंद्र स्थापन केलं गेले. दोन्ही मुद्दे आहेत. एक तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करायची आहे आणि महाविद्यालयातल्या युवक युवतींना कौशल्य विकासाची संधी द्यायची आहे. म्हणून अशा प्रकारचं केंद्र सुरू केलं महाराष्ट्र राज्य सरकारनं. आता या केंद्रामध्ये दरवर्षी सुरुवातीला 150 युवक युवतींना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे असं सरकारनं घोषित केले. पण तो हळूहळू आकडा हळूहळू वाढवला जाईल. सुरुवातीला 150 पासून सुरुवात केली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 8. अलीकडे चर्चेत असणारी स्कूल ऑन व्हील्स ही योजना कोणत्या राज्य सरकारची आहे? स्कूल ऑन व्हील्स लक्षात ठेवा, मणिपूर. मणिपूर. प्रश्न क्रमांक 9. तुम्हाला अयोग्य पर्याय निवडा असं म्हटलंय. राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेलबिया हे नाव लक्षात ठेवा. जेव्हा पाम तेलचा मुद्दा झाला होता ना 2021चं, त्याच्यावर पूर्व परीक्षेमध्ये एकदा कंबाईनच्या MPSC मध्ये प्रश्न आला होता. तसा राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेलबिया या योजनेला 3 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. लक्षात ठेवा, राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेलबिया. तेलबियाला फोकस केले. पहिलं विधान बरोबर आहे. देशातलं तेलबियाचं उत्पादन वाढवणं, खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्णता मिळवणं प्रमुख उद्दिष्ट आहे. हे सुद्धा बरोबर आहे. या योजनेचा कालावधी 24-25 ते 28-29 असा दिलेला आहे. तर असं नाही आहे, तो 2024-25 पासून त्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. 2030-31 असा कालावधी आहे. 2024-25 ते 2030-31, 28-29 दिल्यामुळं हे तिसरं विधान चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं अयोग्य आन्सर असणार आहे. म्हणजे नॅशनल मिशन ऑन इडिबल ऑइल सीड्स असं इंग्रजीमध्ये म्हणतो. राष्ट्रीय म्हणजे नॅशनल खाद्यतेल, आणि मिशन म्हणजे काय, मिशन राहिलं. खाद्यतेल म्हणजे इडिबल ऑइल्स, आणि तेलबिया म्हणजे ऑइल सीड्स. असं म्हणजे नॅशनल मिशन ऑन इडिबल ऑइल सीड्स हे मिशन आहे. ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं? 3 ऑक्टोबरला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आणि कालावधी लक्षात ठेवा 2024-25 ते 2030-31. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बाबत खालील विधानातून अयोग्य पर्याय निवडा. परीक्षेला ना या घटकावर प्रश्न अपेक्षित आहे, पण कन्फ्यूज करून अपेक्षित आहे. ठीक आहे. पहिलं विधान बघा. या योजनेची औपचारिक सुरुवात पुणे येथून 17 ऑगस्ट 2024 ला झाली. हे आकडा पाठ करून घ्यायचा. हे आकडा पाठ करून ठेवायचा. तारीख काय आहे? 17 ऑगस्ट 2024 पाठ पाहिजे. या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 18 ते 65 वर्ष वयोगटातील असावेत. आता महाराष्ट्र राज्यातले लाभार्थी आहे, बरोबर, मान्य. पण 18 ते 65 आहे का? सरकारनं काय दिलं योजनेमध्ये? उत्तर चुकीचं आहे. 21 ते 65 असं सांगितलंय. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसावं, हे विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अयोग्य असणार आहे.
या योजनेला मंजुरी दिली होती 28 जूनला. 28 जून 2024ला या योजनेला मंजुरी देण्यात आलेली होती. बरं, ही योजना कोणत्या राज्य सरकारच्या योजनेच्या धर्तीवर आहे? तर मध्य प्रदेश राज्य सरकारची लाडली बहना योजना आहे ना, त्या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत किती रुपये दिले जातात? 1500 रुपये दिले जातात. 2100 हप्ता करू म्हटले, पण ते अजून इम्प्लिमेंट केलेलं नाही. जसं इम्प्लिमेंट होईल तसं तुम्ही तिथं अपडेट करून घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, या वयोगटातील म्हणजे 21 ते 65 हे वयोगट आहे. या वयोगटातल्या विवाहित, विधवा, घटस्फोटित असू द्या, निराधार महिला असू द्या, त्यांना लाभ मिळणार आहे. कुटुंबातल्या केवळ एका अविवाहित महिला याचा लाभ घेऊ शकते असं सांगितले. आता मध्य प्रदेश सरकारनं काय केलं होतं? 1250 रुपये देत होते मध्य प्रदेश सरकार. ठीक आहे, 1250 मुख्यमंत्री लाडली बहना योजना मध्य प्रदेशमध्ये. आता हे आकडे ना प्रत्येक राज्याचे परत हळूहळू चेंज होणार आहेत, कारण तिथं त्यांनी आश्वासनं दिल्यामुळे. फक्त लक्षात ठेवा मुद्दा काय आहे आणि या पॉईंटमध्ये कम्प्युज कुठे केलं जाऊ शकेल ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले. पुढील प्रश्न आहे, केंद्र सरकारच्या युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी देणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं? आता इथं सुद्धा महाराष्ट्र हे लक्षात घ्या. महाराष्ट्रानं म्हणजे ऍक्च्युली केंद्रीय मंत्रिमंडळानं 24 ऑगस्ट 2024ला ह्या युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिली. आणि मग या योजनेची शिफारस कोणी केली, अंमलबजावणी कधीपासून करायचं ठरवलंय, ह्या सगळ्या गोष्टी. पण त्याच्या अगोदर पहिलं राज्य असं राहिलं महाराष्ट्र की ज्यांनी याला मंजुरी दिली. ठीक आहे, आता युनिफाईड पेन्शन स्कीम या योजनेची शिफारस कोणत्या समितीने केली होती? ह्याच्यामध्ये तुम्हाला हा घटक महत्वाचा आहे. आणि त्या समितीचं नाव आहे टी. सोमनाथ समिती. काय नाव आहे? टी. सोमनाथ समिती. लक्षात घ्या, टी. सोमनाथ या समितीने या स्कीमची शिफारस केलेली होती. केंद्र सरकारनं असं ठरवलेलं होतं की ही योजना 1/4/2025 पासून इम्प्लिमेंट करायचं किंवा लागू करायचं ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे 17 जुलै 2024 रोजी परदेशातील पहिले जनऔषधी केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू झालं? परदेशातलं कुठं सुरू झालं? ऑप्शन बघा, सिंगापूर, नेपाळ, म्यानमार की मॉरिशस. ओके, आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत ना, एस जयशंकर यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं 17 जुलैला. आणि ते कुठे केलं होतं? तर मॉरिशस मध्ये. लक्षात ठेवा, एस जयशंकर आपले परराष्ट्र मंत्री. बरं, जन औषधी योजना केंद्र सरकारनं कधी सुरू केली? दोन मुद्दे आहेत इथं, दोन मुद्दे फक्त लक्षात घ्या. मी परत एकदा सांगतो, जन औषधी योजना केंद्र सरकारनं सुरू केली होती 2008 मध्ये, बरोबर. आणि या जन औषधी योजनेचं नामकरण प्रधानमंत्री जन औषधी योजना असं प्रधानमंत्र्यांचं नाव त्याला दिलं. मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी 2015ला प्रधानमंत्री जन औषधी योजना असं त्याचं नामकरण केलं. याचा उद्देश काय आहे? जे गरीब म्हणजे विशेषतः गरीब काय म्हणतात त्याला, गरीब लोक आहेत, त्या गरिबांना परवडणाऱ्या किमतीमध्ये दर्जेदार औषधं उपलब्ध झाली पाहिजेत, हे सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट ठेवून भारतीय प्रधानमंत्री जन औषधी योजना, भारतीय जन औषधी योजना असं त्याचं नामकरण केलं होतं. प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना असं नामकरण केलं होतं. तर उत्तर काय येणार आहे? मॉरिशस हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न बघा, दोन विधानं दिलीत, योग्य पर्याय निवडायला सांगितलंय तुम्हाला. PM सूर्यघर योजनेची घोषणा 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आली. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट दर महिन्याला 100 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवून 1 कोटी कुटुंबांना प्रकाश देणे हे आहे. आता लक्षात ठेवा, PM सूर्यघर योजनेची घोषणा कधी झाली? 13 फेब्रुवारी 2024 रोजी झाली, पहिला मुद्दा. आणि प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा कधी झाली? तर ती झाली होती 22 जानेवारी 2024. दोन मुद्दे लक्षात येतात का? मी परत एकदा सांगतो. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा कधी झाली? 22 जानेवारी 2024. PM सूर्यघर योजनेची घोषणा कधी झाली? 13 फेब्रुवारी 2024. पुढे तो प्रश्न येणारच आहे, तिथं आपण ते डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे, पण पहिला मुद्दा क्लिअर. आता दुसरा मुद्दा इथं काय कन्फ्युज केलं जाऊ शकेल? PM सूर्यघर योजना या योजनेचे उद्दिष्ट दर महिन्याला 100 युनिट आहे का? इथं हे चुकीचं आहे, फॅक्च्युअल डाटा. इथं 100 युनिटच्या ऐवजी 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवून 1 कोटी कुटुंबांना प्रकाश देणं हे त्याचं टार्गेट आहे. इथं 100 दिल्यामुळे हे विधान चुकीचं. इथं काय पाहिजे होतं? या योजनेचे उद्दिष्ट दर महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवून 1 कोटी कुटुंबांना प्रकाश देणं हे पाहिजे होतं. मग ते विधान बरोबर ठरलं असतं. ठीक आहे,
पुढचा प्रश्न बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा कधी केली? मी आता सांगितलं 22/1/2024, 22 जानेवारी 2024 ला प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा झाली, त्यामुळे हे उत्तर इथे येणार. आणि ही जी 13 फेब्रुवारीची आहे, तर ही सूर्यघर योजनेची घोषणा आहे, सूर्यघर योजनेची योजना. आता प्रधानमंत्री सूर्योदय योजना कशासाठी आहे, तर देशभरामधल्या 1 कोटी घरावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी छत बसवणं हे महत्वाचं उद्दिष्ट आहे. 60% सबसिडी पण केंद्र सरकार देत आहे, हा महत्वाचा मुद्दा. तारखामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका, तर तुम्हाला कन्फ्युज केलं जाईल यांच्या तारखामध्ये. PM सूर्यघर योजना 13 फेब्रुवारी 2024, प्रधानमंत्री सूर्योदय योजना 22 जानेवारी 2024, एवढ्या तारखा पाठ असणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न बघा, भारतीय विद्यापीठामध्ये मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी पेर नावाचा कार्यक्रम कोणी सुरू केला? UGC, CBSE, NCERT का अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन? तर याचं करेक्ट आन्सर येतं अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन. पी म्हणजे काय, आता पेअरचा फुल फॉर्म पण तुम्हाला इथं माहित असू द्या. पी म्हणजे काय, पार्टनरशिप आहे. पी म्हणजे काय, पार्टनरशिप. ए म्हणजे ऍक्सलरेटेड, आय म्हणजे इनोव्हेशन, आर म्हणजे रिसर्च. म्हणजे पार्टनरशिप फॉर ऍक्सलरेटेड इनोव्हेशन अँड रिसर्च या नावाचा हा कार्यक्रम आहे. काय ना कार्यक्रम आहे? पेअर म्हणजे काय आहे? पेअर म्हणजे पार्टनरशिप. कशासाठी आहे पर हे कार्यक्रम, लक्षात येते का? भारतीय विद्यापीठामध्ये मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी पेअर नावाचा कार्यक्रम अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशननं सुरू केलंय. पे म्हणजे पार्टनरशिप, दुसरं ए म्हणजे ऍक्सलरेटेड, आय म्हणजे इनोव्हेशन आणि आर म्हणजे रिसर्च. म्हणजे पार्टनरशिप फॉर ऍक्सलरेटेड इनोव्हेशन अँड रिसर्च हा कार्यक्रम आहे. बरं हे नॅशनल अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन कोणाच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे? केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. आणि भारतीय विद्यापीठामध्ये परिवर्तन घडवायचं म्हणून कार्यक्रमाचं नाव काय? पेअर, PAIR. ओके, आय होप हा घटक लक्षात आला असेल.